ही बहीण प्रत्येक शुक्रवारी बीडहून आपल्या चर्चला येते. ते म्हणतात की प्रभू एवढा महान आहे. आजाटा दिवसात शुक्रवारी ते आपल्या चर्चला आले आणि त्यांची सून डिलेवरीचे दिवस तिचेच भरले होते आणि ती केव्हाही डिलेवरी होऊ शकत होती. आणि म्हणतात की अशा अवस्थेत त्यांची सून घरी होती आणि त्या चर्चमध्ये होत्या. आणि म्हणतात की देवाने महान कार्य केलं. त्यांच्या सुनेजवळ कुणी नव्हतं, फक्त शेजारचे काही लोक होते. आणि म्हणतात की प्रभूने एवढा चमत्कार केला, त्यांच्या सुनेची डिलेवरी घरीच नॉर्मल डिलेवरी झाली. देवाने सुंदर मुलाचा, सुंदर नातवाचा आशीर्वाद त्यांना दिला. त्यांचा नातू, त्यांची सून एकदम सुखरूप आहे. हे म्हणतात हे कार्य केवळ प्रभू येशूने केलंय, म्हणून आंटी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. यावेळेस या ब्रदरची साक्ष आहे, आज यांच्या जीवनात देवाने खूप महान कार्य केलंय. हालेलुया. आज ते सांगते पुण्याला काम करतात आणि चांदेगाव त्यांचं गाव आहे. ते सांगतात की याच्या मागे मला प्रभू येशू माहीत नव्हता, पण गेल्या 1 वर्षापासून मी या चर्चला येतो आणि त्याच्या अगोदर 1 वर्षाच्या अगोदर मला कोणीतरी प्रभू येशू बद्दल सांगितलं. आज आपण ऐकूया की देवाने त्यांच्या जीवनामध्ये काय कार्य केलंय. तुमचं नाव काय? बाबासाहेब भोसले. राहिला कुठं? चांदेगाव. तुमच्या जीवनात देवाने काय कार्य केलंय? देवाने माझे असं कार्य केलं की माझी दारू पूर्ण सुटून गेली आहे. प्रार्थनेमध्ये येऊन मी खूप प्यायचं, पहिलं प्रार्थनेमध्ये चालू होताच माझी दारू पूर्ण मुक्त झाली. येशूने मला त्याच्यावर चमत्कार दाखवला. किती दिवसापासून तुम्ही प्रार्थनेला येत आहे? 1 वर्ष झालंय. इथं तुम्ही चर्चला येत आहे. याच्या मागे प्रभू येशूवर विश्वास ठेवायचे का तुम्ही? हो, विश्वास ठेवायचा, पण प्रार्थना आल्यानंतर माझा पूर्ण विश्वास बसला. पण इथं चर्चला आल्याच्या नंतर, हो, चर्चला आल्याच्या नंतरही तुम्ही दारू प्यायचे? हो, प्यायचो. पण नंतर मी इथं आल्यानंतर प्रार्थनेमध्ये झाली आणि माझ्या जीवनात चमत्कारच घडला. दारू माझी पूर्ण सुटलेली आहे. किती वर्षापासून तुम्ही दारू पित नाहीत? आता 1 वर्ष झालंय. हालेलुया. बोल येशू मसीह की. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना येशू माहित नव्हता, कुणीतरी सांगितलं त्यांना प्रभू येशू बद्दल आणि ते आज तिथं 1 वर्ष झालं ते चर्चला येत आहेत. आणि आज ते सांगतात की मी चर्चला आल्याच्या नंतरही पिलो, पण त्याच्यानंतर जसं मी चर्चला कंटिन्युअसली येत गेलो, प्रार्थना मी ऐकत होतो, वचन मी ऐकत होतो आणि एक दिवस देवाच्या आत्म्याने मला स्पर्श केला आणि त्या दिवसापासून मी पूर्णपणे दारू प्यायची बंद केली. आज ते सांगतात की 1 वर्ष मला पूर्ण झाले, मी अजिबात दारू पिलेलो नाहीये. देवाने माझी संपूर्ण दारू बंद केली, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. एक जोरदार टाळी वाजवून आपण त्या जिवंत देवाचा गौरव करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे की प्रभूने तुमच्याशी बोलावं. हालेलुया. आज जर तुम्ही प्रभू येशूला शोधत आले असताल, योग्य ठिकाणी तुम्ही आलेले आहात. आज जर तुम्ही देवाकडून काय मागायला आले असताल, तर हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी देव तुमची इच्छा पूर्ण करेल. आज जर तुम्ही देवाकडून अपेक्षा बाळगत असताल, हेच ठिकाण आहे. कारण बायबल मध्ये की जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमतात, प्रभू तिथं आहे. प्रेज द लॉर्ड. सो आज देव तुमच्यासाठी महान कार्य करेल. थोडा वेळ आपले कान देवाच्या वचनाकडे लावा. तुम्ही रिकामे नाही जाणार, कारण बायबल मध्ये की देव आपल्या प्रत्येक लोकांवर दया करणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन आपण ऐकूया. प्लीज गणना याचा 14वा अध्याय आपण काढूया. ऐका देवाचं वचन, देव आपल्या लोकांशी काय बोलतो आपण देवाच्या वचनानुसार ऐकूया. निर्गम 14वा अध्याय प्लीज कृपा करून काढूया. जुन्या करारामध्ये उत्पत्ती नंतर निर्गम आहे आणि 14वा अध्याय आणि 14वा वचन वाचूया. प्लीज कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. परमेश्वर तुम्हासाठी लढाई करील आणि तुम्ही उगेच राहाल. वन मोर टाइम प्लीज कृपा करून ऐकूया. निर्गम 14वा अध्याय आणि 14वा वचन प्लीज वाचूया. परमेश्वर तुम्हासाठी लढाई करील आणि तुम्ही उगेच राहाल. बायबल मध्ये की देव आपल्या लोकांसाठी लढाई करेल आणि देव म्हणतो की ऐक, तू शांत राहशील आणि देव तुझी लढाई लढणारा आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जीवनाची लढाई हरलेले आहेत. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये अपयशी झालेले आहेत. का? कारण की ते त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या बुद्धीवरती लढतात आणि त्यांना असं वाटतं की नो मी पार जाईल, नो मी या संकटातून वाचेल. पण बायबल मध्ये लिहिलंय की माणूस अशक्त पात्र आहे आणि माहित नाही तो पार जाईल किंवा नाही, तो जिवंत राहील किंवा नाही. नो बिलीवर गॅरंटी नाही. पण जर देव तुमच्या जीवनाची लढाई लढणारा आहे तर 100% गॅरंटी आहे तुम्ही 100% देवाचा गौरव पाहणार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मला सांगतात की पास्टर, या जीवनामध्ये आम्ही वैतागलेलो आहोत, आजाराने, त्रासाने आणि दुःखाने आणि संकटाने आम्ही पिडलेलो आहोत
आणि पास्टर आम्हाला असं वाटतं याच्यातून आम्ही बाहेर येणार नाही. यस बिलीवर, संकट आणि त्रास माणसाला अशक्त करणारे आहे, आजार माणसाला अशक्त करणारा आहे, शैतान माणसाचा जीव खिन्न करणारा आहे. पण कोणीतरी असा आहे की जो आपल्या लोकांना सांगत आहे मी तुझ्या जीवनाची लढाई लढणार आहे, Yes, amen. मी तुला विजय मिळवून देणारा देव आहे, मी तुला शांतीत व आनंदात ठेवणारा देव आहे. आणि बायबल आहे की त्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. म्हणून तर दावीद राजा म्हणतो, जर तुम्ही स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन काय लिहिलं आपण ऐकूया. ऐक देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय, आणि तुम्हाला कळेल की परमेश्वर आपल्या लोकांना वचनातून काय बोलत आहे. स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय आणि 13 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलंय, प्लीज वाचूया. परमेश्वर आकाशातून निहाळतो, मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. बायबल मध्ये की देव आकाशातून निहाळतो आणि देव सर्व मनुष्याच्या संतानाकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, आज तुम्ही इथे आहात, देव तुम्हाला निहाळत आहे. Yes. देव तुम्हाला पाहत आहे. अनेक लोक म्हणतात की पास्टर नो 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 नो, देवाची नजर माझ्याकडे बंद आहे. हे खोटं आहे ब्रदर. बायबल सांगतं की देव आपल्या लोकांना निहाळतो, देव आपल्या लोकांकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असलेले प्लीज वाचूया. तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांकडे दृष्टी लावतो. व्हॉट अ ग्रेट थिंग. बायबल मधले की तो आपल्या वस्तीच्या ठिकाणातून पृथ्वीतल्या सर्व लोकांकडे आपली दृष्टी लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी तुम्हाला खात्रीने त्या सांगतो की आज जर तुम्ही इथे आलेले आहात, देव आपल्या स्वर्गातून आपल्या लोकांकडे पाहत आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची एक नजर तुम्हाला जीवनात उंच करेल. Amen. देवाची एक नजर तुम्हाला आश्पापिशातून वर काढेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पुढे सांगतं, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. जो त्या सर्वांची हृदय घडवितो, जो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो, तोच तो आहे. बायबल मध्ये की देवाने आपलं हृदय घडवलेलं आहे. तो आपले काम ध्यानात आणणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणाला असं वाटू नये की देवाने माझ्या हृदयाकडे, माझं हृदय देवाला माहित आहे का, त्यानेच तुझं हृदय घडवलेलं आहे. माझी इच्छा सर्वांनी म्हणावं, देवाने माझं हृदय घडवलेलं आहे. देवानं माझं हृदय घडवलेलं आहे. बोलूया, येशूने माझं हृदय घडवलेलं आहे. येशूने माझं हृदय घडवलेलं आहे. त्याला माझं हृदय ठाऊक आहे. त्याला माझं हृदय ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पुढे सांगतं, वाचूया. ऐका देवाचं वचन. सैन्याच्या समुदायाने कोणीही राजा तरत नाही, बलवान मनुष्य मोठ्या बलाने सुटतो असे नाही. याच बायबल सांगतं की दावीद राजा हे लिहितोय, जो राजा होता, ज्याच्याकडे प्रचंड सैन्य होतं. बायबल सांगतं की दावीद राजा एकही लढाई हरला नाही. दाविदाकडे सर्व सामर्थ्य होतं, पण तरी देखील तो आज इथे आलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ऐकावं माझ्या लोकांनो, सैन्यांच्या बलाने, सैन्यांच्या समुदायाने राजा टिकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतं, ऐका देवाचं वचन. बलवान मनुष्य मोठ्या बलाने सुटतो असे नाही, संरक्षणाकरिता घोडा व्यर्थ आहे आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक अपयशी ठरलेत का? कारण की त्यांनी देवावर विश्वास ठेवायच्या ऐवजी त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलेला आहे. बिलीवर, या जगातली गोष्टी अपयशी ठरणाऱ्या आहेत, पण बायबल सांगतं की देव तुम्हाला विजयी ठरवणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देवाचं वचन. प्लीज सिस्टर 17 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. संरक्षणाकरिता घोडा व्यर्थ आहे आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. नो 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 नो, तो सोडू शकत नाही. पण पुढचं वचन सांगतं, वाचूया. पहा, जे परमेश्वराला भितात, जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळात वाचवायला त्याची दृष्टी त्याच्यावर असते. हालेलुया. हालेलुया. हाऊ ब्युटिफुल. किती महान तो देव आहे की तो देव म्हणतो, ऐक माझ्या मुला, ऐक माझ्या मुली, मी तुझा जीव सोडवणारा देव आहे. Yes. मी तुला संकटात, दुष्काळात वाचवणारा देव आहे. आणि जर देव तुला वाचवणारा आहे, त्यात मोठी आशा आहे, तुझ्यासाठी उत्तर येणार आहे. आमेन. तुझ्यासाठी आरोग्य येणार आहे. Yes. तुझ्यासाठी देवाचा हात कार्य करणार आहे. तुला देव सोडवायला त्वरा करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हे शेवटचे दिवस आहेत आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्याकडे पाहावं, जेणेकरून तुमची मदत केव्हा थांबणार नाही, तुमची शक्ती केव्हा कमी होणार नाही, तुम्ही केव्हा अपयशी होणार नाही. देव तुमचं बल वाढवणारा आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल आम्ही एका गावामध्ये होतो, लांब डोंगरामध्ये गाव होतं आणि त्या गावाचं नाव खांबे गाव होतं. आणि तिथे एका बाईने साक्ष दिली. ती बाई म्हटली की पास्टर,
आम्ही केव्हाच येशूला ओळखत नव्हतो. नो, आम्ही केव्हा येशूवरती भरोसा ठेवणारे लोक नव्हतो. पण पास्टर, माझ्या जीवनात शैतानाने खेळ खेळला. 20 वर्ष मी वेड्यासारखे झालेले होते. 20 वर्ष मी मरायची वाट पाहत होते. 20 वर्ष माझं डोकं पूर्ण विचाराने त्रासाने ग्रासलेलं होतं. आणि पास्टर, या 20 वर्षामध्ये दुःख आणि त्रास आमच्या घरामध्ये होते. मी वेडी झालेले होते पास्टर. मी बाहेर पळायचे आणि ज्यावेळेस मी चुलीसमोर बसले तर मला असं वाटायचं त्याच्यात माझं डोकं घालावं. पास्टर, असं वाटायचं की विहिरीत मी पडावं. माझ्यासाठी सर्व उपाय करण्यात आले. शेवटी आम्ही अपयशी झालो. अशा परिस्थितीमध्ये माझा जीव व्याकुळ होता. लोकांना मी नेहमी सांगतो, परिस्थिती आणि संकट सांगून येत नाही, पण बायबल मधले की देव जर तुमची लढाई लढणारा आहे, देव तुमचं रक्षण करायला सामर्थ्यवान आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. 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 या आईने सांगितलं की पास्टर, एक दिवशी मला सांगण्यात आलं आणि मला घेऊन आलं प्रार्थना सभेला आणि मला सांगण्यात आलं की येशू तुझ्यासाठी कार्य करणारा देव आहे. आज रात्री तोच विश्वास तुमच्यामध्ये असेल तर देव त्याचं कार्य तुम्हाला दाखवणार आहे. Praise the Lord. Hallelujah. या आईने सांगितलं की पास्टर, अशा परिस्थितीमध्ये मला आणलं. आमच्यासाठी येशूच्या नावात प्रार्थना करण्यात आली आणि ज्यावेळेस येशूच्या नावात प्रार्थना करण्यात आली, बायबल असं सांगतं की देव तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गातून मदत पाठवणारा आहे. तो मरणातून देखील तुम्हाला वाचवायला त्वरा करून जवळ येणारा देव आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. 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 हो, या आईने साक्ष दिली की पास्टर, ज्या दिवशी मी प्रार्थना सभेला आले, माझ्यासाठी प्रार्थना करण्यात आली, येशूने मोठं कार्य केलेलं आहे. 20 वर्षाचा त्रास, 20 वर्षाचं वेडेपण, 20 वर्षाचे सगळं दुःख निघून गेलं. आणि मला सांगायला आवडेल, मी सांगायला हे मला आवडेल, या बाई तिचं घरानं पूर्णपणे मोकळं झालं आणि या बाईमुळे आज त्या गावामध्ये मोठं कार्य चालू झालेलं आहे. Yes, amen. आणि काल आम्ही त्या गावामध्ये होतो. देवाने महान कार्य केलं. का? कारण बायबल मधले की देव आपल्या लोकांची लढाई लढणारा आहे. Yes, amen. देव तुला तारण देणारा आहे. प्रभू येशू तुझ्यासाठी उभा राहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेकांना असं वाटतं की हा माझ्यासाठी उभा राहील, तो माझ्यासाठी उभा राहील, तो आला तर मी जिंकेल. नो बिलीवर, प्रत्येक शक्ती अपुरी आहे, पण असं कुणीतरी आहे की जो स्वर्गातून तुमच्या माझ्यासाठी मदत पाठवणारा देव आहे. Yes, amen. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. मे बी आज देव तुझ्याशी बोलतोय, या देव तुला सांगतोय, ऐक माझ्या मुली देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल पुढे सांगतो, वाचूया शेवटचे वचन, 20th वचन, 20th वचन, प्लीज वाचूया. आमच्या जीवाने परमेश्वराची वाट पाहिली आहे. बायबल सांगतं की आमच्या जीवाने, परमेश्वराची वाट पाहिली आमच्या आहे. जीवाने परमेश्वराची वाट पाहिली आज आहे. प्रत्येक जीव देवाची वाट पाहो. आज प्रत्येक जीव देवाकडे लागला जाओ. जेणेकरून बायबल मध्ये लिहिलंय, या शेवटच्या दिवसांमध्ये देव आपल्या लोकांना वाचवायला तयार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल पुढे सांगतं, प्लीज वाचूया. तोच आमचे सहाय्य व आमची ढाल आहे. बायबल सांगतं तो आमची सहाय्य आणि आमची ढाल आहे. हालेलुया. Hallelujah. आज तुझी इच्छा आहे तुला सहाय्य मिळावं. आज तुझी इच्छा आहे तू मोकळा केला जावा. सिस्टर, या जगातल्या शक्तीकडे पळू नको. का? कारण प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवशी निघून जाईल, पण बायबल मध्ये की देव सार्वकालिकापासून सार्वकालिकापर्यंत आहे. Amen. देव केव्हा ढळणार नाही. देव केव्हाच आपल्या लोकांकडे पाठ करणार नाही. देव केव्हाच आपलं सामर्थ्य थांबवणार नाही. देव आपल्या लोकांसाठी रोज कार्य करणारा देव आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि पुढे असं सांगतं, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. यामुळे आमचे हृदय त्याच्या ठाई हर्षेल, कारण त्याच्या पवित्र नावावर आम्ही भरोसा ठेवला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. की लोक आज येशूवरती भरोसा ठेवून आलेले आहात. Yes. आणि मी नेहमी सांगतो, येशू कुठल्या ख्रिस्ती लोकांचा देव नाहीये, पण येशू ख्रिस्त सगळ्या जगाचा तारणारा देव आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नो, बायबल मध्ये ख्रिस्ती धर्म नाहीये. बायबल मध्ये कुठला ख्रिस्ती धर्माची बात केलेली नाहीये. बायबल मधले देवाच्या निर्माण करणाऱ्याची गोष्ट आहे. बायबल मध्ये देवाच्या तारणाऱ्या देवाची गोष्ट आहे, आणि तोच देव येशू आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. डोंट वरी. तुझ्या जीवनामध्ये तू हरला असेल, तुझ्या जीवनाची लढाई संपलेली असेल. आता मला येतानी दुपारी आता यायच्या अगोदर एका आईने फोन केला. ती सांगितली की पास्टर, आम्ही हैदराबाद मध्ये राहतो, पण आमचे नातेवाईक नगरमध्ये आहेत. पण पास्टर, आम्ही दोघे एकदम चांगले लोक आहोत, आम्ही चांगले सुशिक्षित आहोत, पण आमच्या मुलांना आम्ही सुट्टीला सोडवायला नगरमध्ये आलो.
पण पास्टर अचानक माझ्या पतीच्या डोक्यामध्ये ब्रेन हॅमरेज म्हणजे डोक्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आणि पास्टर त्यांच्या डोक्यामध्ये त्रास होऊ लागला. आम्ही त्यांना ॲडमिट केलं. डॉक्टरनी सांगितलं यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे आणि त्यामुळे यांना पूर्ण पॅरलाइज झालेलं आहे आणि यांची ब्रेन काम नाही करत, यांची बुद्धी काम नाही करत. पास्टर 1 महिना झाला माझे पती ॲडमिट आहे, शुद्धीवरती येत नाही पास्टर. आज आम्ही वैतागलोय पास्टर, पण कुणीतरी आम्हाला तुमचा नंबर दिला. येशू ख्रिस्त आमच्यासाठी कार्य करेल का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संकट सांगून नाही येणार, पण बायबल मध्ये की देव जर तुमची लढाई जिंकणारा आणि लढणारा आहे, बिलीवर तुम्ही मरणाच्या छायेत जगणार नाही, पण देव जीवन घेऊन आलेला आहे. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय? कमळ आपले हात वर करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मी एकटा नाहीये, तू माझी लढाई लढणारा देव आहे. तू माझी लढाई लढणारा देव आहे. तुम्हाला जिंकून देणारा देव आहे. तुम्हाला जिंकून देणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांना नेहमी सांगतो माणूस अशक्त पात्र आहे, तो देवाविना जिवंत नाही राहू शकत. नो, तर तुम्ही यशायाचा 31 अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन काय लिहिलेलं आहे. यशायाचा 31 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. ऐका देव आपल्या लोकांशी काय बोलतोय, आपण वाचूया. यशायाचा 31 अध्याय आणि पहिल्या वचनाच्या पुढे आपण जाऊया, वाचूया काय लिहिलं प्लीज ऐकूया आपण. जे सहाय्यासाठी खाली मिसरात जातात व घोड्यांवर अवलंबून राहतात आणि रथ बहुत आहेत म्हणून त्यांच्यावर व घोडेस्वार फार पराक्रमी आहेत म्हणून त्यांच्यावर भरोसा ठेवतात, पण इस्रायलाच्या पवित्राकडे लक्ष लावित नाहीत आणि परमेश्वराला शोधित नाहीत, त्यांना हाय हाय. व्हॉट अ ग्रेट थिंग. देव म्हणतो ऐकाओ, जे लोक देवावरती भरोसा ठेवत नाही आणि बाहेर किंवा मागे किंवा दुसऱ्या देशात शोधतात, त्यांना हाय हाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण पुढचं वचन असं सांगतं, प्लीज वाचूया. तरी तोही ज्ञानी आहे आणि अरिष्ट आणील आणि आपली वचने माघारी घेणार नाही. नो नो नो, देव आपलं वचन माघारी घेत नाही ब्रदर. पुढचं वचन वाचूया, ऐका. तर तो दुष्कर्म्याच्या घराण्याविरुद्ध व अन्याय करणाऱ्याच्या सहाय्याविरुद्ध उठेल. मिस्री तर मनुष्य आहेत, देव नाहीत, आणि त्यांचे घोडे मांस आहेत, आत्मा नाहीत. आणि जेव्हा परमेश्वर आपला हात पुढे करील तेव्हा सहाय्य करणारा अडखळेल आणि ज्याचे सहाय्य केले आहे तो पडेल आणि ते सर्व मिळून क्षय पावतील. आमेन. बायबल ने की मिस्री किंवा माणूस देव नाहीये. बायबल सांगतं की मिस्री हे मनुष्य आहेत, पण देव देव आहे. आमेन. की लोकांना कळते देवाचं वचन. आज देव तुझ्यासाठी बोलत आहे ब्रदर. मे बी तू म्हणत असशील पास्टर माझ्या घरामध्ये अत्यंत संकट आहे, माझ्या शरीरामध्ये कॅन्सर आहे पास्टर, माझ्या डोळ्यामध्ये प्रत्येक वेळेला अश्रू आहेत पास्टर. लोक मला म्हणतात की पास्टर मी जन्मल्यापासून आतापर्यंत रडतोय आणि माझ्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी दुःख आहे. मी लोकांना नेहमी सांगतो देव कठीण नाहीये. देव माणसाकडे पाहायला डोळे बंद नाही करत. देव केव्हाच माणसाकडे पाठ फिरवत नाही, पण बायबल मध्ये लिहिलंय माणसाने देवाकडे पाठ फिरवलेली आहे आणि म्हणून त्रास आणि संकट आणि दुःख त्यांच्या वाटेला आहेत. म्हणून माणूस ओरडतोय, पण सहाय्य करणारा कुणी नाही, कारण माणूस जगाकडे ओरडतोय. आज जर फक्त त्याने आपली वाणी देवाकडे केली तर बायबल मध्ये लिहिलंय देव सहाय्य पाठवायला आणि सोडायला तयार आहे. की लोकांची इच्छा आहे देवाने आपलं सहाय्य तुमच्याकडे पाठवावं. आजचा दिवस आहे ब्रदर. वेळ संकट कठीण आहे, अनेक त्रासातून लोक जात आहेत. लोकांना हे कळत नाही राहिलेलं की आम्ही का त्रासात आणि आजारात आहोत, कारण बायबल मध्ये लिहिलंय की शैतान नाश करणारा आहे आणि तो नक्की लोकांच्या जीवाच्या विरुद्ध उभा आहे. पण बायबल सांगतं की देव जर तुझी लढाई लढणारा आहे तो नक्की जीवनामध्ये विजय होणारा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तिसरं वचन वाचूया. माझी इच्छा आहे तिसरं वचन तुम्हाला कळावं. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. मिस्री तर मनुष्य आहेत, देव नाहीत, आणि त्यांचे घोडे मांस आहेत, आत्मा नाहीत. आमेन. बायबल की त्यांचे घोडे मांस आहेत आणि आत्मा नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण देव आत्मा आहे. देव सगळीकडे येऊ शकतो ब्रदर. देव सगळीकडे सहाय्य पाठवू शकतो. देव तुझ्या हृदयात देखील शांती आणू शकतो. देव तुझ्या जीवनामध्ये देखील सर्व त्रासातून तुला काढू शकतो, कारण तो देव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक आईने मला फोन केला, मला सांगितलं की पास्टर माझ्या मुलाला डेंगू हा झालेला आहे आणि पास्टर तो डेंगू लास्ट स्टेज पर्यंत गेलेला आहे आणि डॉक्टर सांगतात की नो, आमच्याकडे उपाय नाहीये. साधा एक मच्छर लोकांना खाली पाडू शकतो. जसे इमॅजिन माणूस किती अशक्त आहे.
माणूस कुठल्या परिस्थितीमध्ये येऊ शकतो. जर आज फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला देवाचं वचन कळालं तर किती बरं होईल. प्रेज द लॉर्ड. आज मी दुपारी देवाशी बोलत होतो. प्रभूला सांगितले की प्रभू तुझ्या लोकांना मी काय सांगू. देवाने मला हे वचन दिलं, त्यांना सांग की माणूस देवाविना अत्यंत अशक्त आहे आणि या शेवटच्या दिवसात त्याला जिवंत देवाची गरज आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. I say praise the Lord. Hallelujah. या आईने मला सांगितले पास्टर प्लीज कृपा करून माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. हृदय भयायला लागलं, हृदय त्रासामध्ये आलं. डॉक्टरनी आपले हात वर केले आणि ज्यावेळेस सांगण्यात आलं नो 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 आमच्याकडून काय होणार नाही, त्यावेळेस त्यांना कळालं आता फक्त आपली नजर आपण देवाकडे लावली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय से प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून बायबल मधले रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. वाचूया, ऐका देवाचं वचन प्लीज. काढूया रोमन्स 8. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि तुम्हाला कळेल की देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. असं लिहिलंय, प्लीज वाचूया रोमन्स 8वा अध्याय आणि 35वा वचन. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील. व्हॉट अ ग्रेट थिंग. देवाच्या प्रेमापासून आपल्याला कोण वेगळे करील. आज फक्त या चर्च मधील लोकांना देवाचं प्रेम कळालं तर किती बरं होईल. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी आपण नाताळ साजरा केला. बलिवर अनेकांना नाताळाचा अर्थ कळत नाहीये. बायबल सांगतं की माणूस अंधारात होता, माणूस शैतानाच्या बंधनामध्ये होता. माणूस जो होता तो शैतानाचा गुलाम झालेला होता आणि पापाविरुद्ध शैतानाविरुद्ध माणूस लढू शकत नव्हता. पूर्णपणे तो नाशामध्ये होता. पण बायबल सांगतं देवाची प्रीती महान आहे. Yes, amen. माझी इच्छा आहे सर्वांनी म्हणा देव अत्यंत प्रेमळ आहे. देव अत्यंत प्रेमळ आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं प्रेम केव्हा अपेक्षी होत नाही ब्रदर, नो केव्हाच होत नाही. तुझ्या जवळच्या लोकांचं प्रेम अपेक्षा होईल पण देवाचं प्रेम केव्हाच अपेक्षी होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याने माणसाला पाहिलं की शैतानापुढे त्याचं काही चालत नाही, आजारापुढे त्याचं काही चालत नाही, शाप त्याच्या वाट्याला तो काही नाही करू शकत, काट्याने कुसळं तो घाम गाडून उगवतोय पण त्याला समाधान आणि शांती नाहीये. हाच देव 2000 वर्षापूर्वी खाली आला आणि बायबल मध्ये लिहिले की ज्या शैतानापुढे माणसाचं काही चालत नव्हतं त्या शैतानाला येशूने हरवलेलं आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय 14 आणि 15 वचन. वाचूया, ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया आणि नंतर आपण इथे येऊया. वाचूया देवाचं वचन कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय. कृपा करून काढूया, ऐका देव आपल्या लोकांना काय बोलत आहे आपण ऐकूया. प्लीज वाचूया काय लिहिलंय 14 आणि 15 वचन. आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख आम्हाला उलट होता तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. त्याने त्या वधस्तंभावर सत्तास व अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. हालेलुया. हालेलुया. बायबल म्हणले की येशूने सर्व सत्तांवर, सर्व अधिकारांवर, सगळ्या भूतांवर, सगळ्या बाबाच्या शक्तीवर त्यांनी जय मिळवलेला आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, आज तुम्ही येशूच्या नावात शैतानापुढे थांबू शकता आणि बोलू शकता शैतान निघून जा आणि त्याला ऐकावं लागतं. त्याला ऐकावं लागतं Yes. ब्रदर, त्याला ऐकावं लागतं. बाकी दुसरे कुठले नाव शैतानापुढे चालू नाही शकणार पण एक नाव आहे की ज्याला शैतान घाबरतो आणि ते नाव म्हणजे येशूचं नाव आहे. Yes, amen. अरे कोणीतरी म्हणावं येशूचं नाव आहे. ते येशूचं नाव आहे. सर्वांनी बोलावं येशूचं नाव आहे. येशूचं नाव आहे ज्याच्या पुढे शैतान घाबरतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज त्या नावाची गरज तुला आहे ब्रदर. आज त्या तारणाऱ्या देवाची गरज तुला आहे सिस्टर. आज जर तू ते नाव घेशील रात्र तुझी झोप चांगली असेल. तू कुठल्या अमावस्या पौर्णिमेला घाबरणार नाही. नो, कुठल्या भूतांना तू घाबरणार नाही. आमच्याकडे पहा, आज आम्ही गर्वाने सांगतो येशूमध्ये कुठल्या शैतानामध्ये ताकद नाहीये की तो आमच्या विरुद्ध उभा राहील. नो, आम्हाला कळालेलं आहे की आमच्या देवाने शैतानावरती विजय मिळवलेला आहे. Yes, amen. हालेलुया. हालेलुया. आज कळू दे तुला देखील येशूने शैतानावरती विजय मिळवला. बायबल सांगतं की देवाचा पुत्र प्रगट झाला शैतानाचे कार्य नष्ट करायला. Yes, amen. तुला नष्ट करायला देव नाही आला. नो, तुला अपयशी करायला. तू तर आपण तर पहिल्यापासूनच नष्ट झालेलो होतो, पहिल्यापासूनच गुलाम होतो. बायबल सांगते या मर्त माणसाला सोडवायला तारणारा जन्मला आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 शैतानाला येशूने हरवलेला आहे. मरणावरती येशूने विजय मिळवलेला आहे.
मग येशू म्हणला, मरणाच्या आणि मृत्यू लोकांच्या किल्ल्या माझ्या हातामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणला, मी मेलो होतो पण मरण मला धरू नाही शकलं, मी मरणावरती विजयी झालेलो आहे. आज रात्री तोच येशू तुझ्यावरती प्रेम करतो. त्याची इच्छा आहे तुझा विश्वास त्याच्यावरती यावा. बलिवार प्लीज आपलं हृदय देवाकडे वळवा. संकट आणि त्रासमय दिवस येणार आहेत आणि याच्यात जर टिकून राहायचं असेल तर देव तुमची लढाई लढणारा पाहिजे आणि देव तुम्हाला विजय देणारा पाहिजे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पुढे सांगतं, प्लीज वाचूया काय लिहिलंय. ऐकूया देवाचं वचन. जर तुम्ही प्लीज कृपा करून मत्ते याचा 8वा अध्याय काढला, प्लीज वाचूया. मी तुम्हाला सांगतोय येशूने कशावरती विजय मिळवला आणि देव आपल्याला कसा विजय देणार आहे. प्लीज वाचूया मत्ते याचा 8वा अध्याय आणि 17 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. यशया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. त्याने म्हटले होते की त्याने स्वतः आमचे विकार घेतले व आमचे रोग वाहिले. व आमचे रोग वाहिले. कोणी? येशूने. आज चर्चला कळावं की येशूने आमचे रोग घेतले आणि आमचे व्याधी व्हायला. बायबल मध्ये लिहिलंय की रोग आणि व्याधी माणसाला अशक्त करतात, पूर्ण नाशाकडे आणतात. पण आज येशूने आपल्यावरती किती प्रेम केलं पहा. त्याने आपले आजार स्वतःवर घेतले, त्याने आपल्या व्याधी स्वतःवरती घेतल्या. का? त्याला तुला आजारी नाही बघायचं, त्याला तुला अशक्त नाही बघायचं. नो नो नो, त्याला तुला खाली पडताना नाही बघायचं. नो सिस्टर, नो, त्याला दरिद्रीत आणि गरिबीत तुला नाही बघायचं. कुठल्या आई बापाला आवडेल की माझं लेकरू बिछाण्यावरती झोपलेलं आहे? कुठल्या आई वडिलांना आवडेल की माझ्या लेकरांना खायला अन्न नाहीये? कुठल्या आई वडिलांना आवडेल की माझ्या लेकरांना घालायला कपडे नाहीये? नो सिस्टर, नो ब्रदर. प्रत्येकाला आवडतं माझं लेकरू पळावं, माझं लेकरू सगळ्यात बेस्ट जेवावं, त्याच्या अंगात कपडे असावे, तो बेस्ट शाळेमध्ये असावा, तो रडू नये, तो एकदम चांगला असावा. एवढं माणसाला कळतं, एवढं आई बापाला कळतं. मग जो देव सगळ्या जगाचा तारणारा आणि सगळ्या जगाला घडवणारा आणि सर्व आत्म्यांचा बाप आहे, त्याला किती कळतं सिस्टर? त्याला किती कळतं ब्रदर? आज देवाची वाणी ऐका. तुम्ही देवाची वाणी ऐकत आहात तर बायबल मध्ये लिहिलंय आज तुमचं जीवन स्थापित केलं जाईल. आमेन. आज तुम्ही उभे केले जाणार. यस. नो मरण तुला हरवणार नाही, नो आजार तुला हरवणार नाही, नो शैतान तुला हरवणार नाही. कारण बायबल मध्ये की शैतान येशूच्या नावाला घाबरणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक घरामध्ये आहे, ते म्हणतात पास्टर मी जर बाहेर निघलो तर त्रास आहे पास्टर, मला वाटतं मी मरेल पास्टर. अनेक लोक म्हणतात की पास्टर आम्ही घराच्या बाहेर नाही निघत. मी त्यांना विचारतो का? पास्टर आम्हाला भीती वाटते, आम्हाला त्रास होतो पास्टर. हे माणसाचं जीवन आहे ब्रदर आणि त्या शैतानाने बांधलेलं आहे. पण आज येशू सोडवायला आलेला आहे. यस. आमेन. येशू सोडवायला आलेला आहे ब्रदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्याकडे ज्ञान असेल, तुझ्याकडे पैसा असेल, तुझ्याकडे शिक्षण असेल, तुझ्याकडे बुद्धी असेल, पण या सगळ्या गोष्टी तुला जीवन नाही देऊ शकत. उभा राहायच्या ह्या सर्व गोष्टी घेऊन मरणापुढे उभा राहा. बघू तू उभा राहतो का? आय चॅलेंज यू. तू उभा राहशील तुझी संपत्ती घेऊन मरणापुढे? तुझं ज्ञान आणि तुझी बुद्धी आणि तुझं सामर्थ्य आणि तुझी प्रशंसा घेऊन मरणापुढे उभा राहा आणि शैतानापुढे उभा राहा. बघू कोण जिंकतं. नो, तू नाही जिंकू शकणार, पण एका नावात तू रोज जिंकू शकतो. Yes, amen. ते नाव म्हणजे येशूचं नाव आहे. आमेन. आणि त्याची तुला मला गरज आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 या आईने मला सांगितलं की पास्टर आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करायला फोन केलाय. मी आईला सांगितलं आई तुझा मुलगा मरणार नाही, कारण येशू ख्रिस्त जो आहे तुला विजय देणारा देव आहे. यस. आमेन. किती लोकांची इच्छा आहे हाच देव तुम्हाला आज रात्री विजय देव. यस. तो जवळ आहे सिस्टर, तो लांब नाहीये. तुझ्या मुखातल्या शब्दाकडे तो पाहते. आज जर तू फक्त येशूचं नाव घेतलं तर बायबल मधले तो धावून येणारा देव आहे. यस. आमेन. तो उत्तर देणारा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचूया रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि तुम्हाला कळेल की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वाचूया. प्लीज कृपा करून ऐकूया. 35 वचन वाचूया सिस्टर प्लीज ऐकूया. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? ना कोणी वेगळं नाही करणार. वाचूया. संकट किंवा क्लेश किंवा छळवणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? न कोणी वेगळं नाही करणार.
जोपर्यंत देवाची इच्छा नाही तू मरावं, तू केव्हाच मरणार नाही. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. काय लिहिलंय? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे बदले जात आहोत. मरायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. या पॉल म्हणतो दिवसभर आम्ही वदल्यासारखे होतो. लोक आम्हाला मारायला आले. लोक म्हणले यांना मारा. किती वेळा पॉल म्हणतो मला धोंडमार केला आणि मी मरायच्या लागास आलो, पण कोणामध्ये तरी आम्हाला विजय मिळाला. Yes. या येशूच्या प्रेमाने आम्हाला विजय मिळवून दिला. Yes, amen. आज तोच देव या नगर जिल्ह्यावरती प्रेम करतो. Yes. आज तोच देव या महाराष्ट्रावरती प्रेम करतो. Yes, amen. आणि त्याचं नाव येशू आहे. Amen. तो तुझ्या तारणासाठी स्वर्गातून आला ब्रदर. तो मेला, पण बायबल म्हणले की तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो परत एकदा आपल्याला घ्यायला येणार आहे. Yes. तुझं नाव त्याच्या तळहातावर कोरलं गेलं पाहिजे. तुझं नाव जीवन पुस्तकात लिहिलं गेलं पाहिजे. Yes. तुझी लढाई तू नाही जिंकू शकणार. Yes. मी परत एकदा विचारतो, तुझ्या ताकदीने, तुझ्या संपत्तीने, तुझ्या वैभवाने, तुझ्या सर्वांना नाव कळण्याने तू शैतानापुढे उभं राहा. बघ तू उभा राहू शकतो का? PhD झालेल्या लोकांमधून आम्ही दुरात्मे काढतो. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. लोक जे प्रचंड शिकलेले आज शैतानाला भीतात. त्यानंतर पास्टर रात्रंदिवस आम्हाला त्रास होतोय. वाय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवन देणार नाही, विजय देणार नाही. एक देव आहे Yes. की जो आपल्यावरती प्रेम करतो आणि बायबल की तो आपल्याला रोज विजय देणार आहे. Yes. हे नाव जर तुझ्याकडे असेल, तू रोज मृत्यू छायेतून जरी चालत असशील तर तू मरणार नाही, तू जगणार आहे. Amen. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतं, वाचूया काय लिहिलंय. ऐका देवाचं वचन. कारण माझी खात्री आहे की माझी खात्री आहे, तो म्हणतो, मरण किंवा जीवन किंवा दूत किंवा अधिकारी किंवा हल्लीच्या गोष्टी किंवा होणाऱ्या गोष्टी किंवा सामर्थ्य किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही उत्पन्न झालेली वस्तू आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून आपणास वेगळे करायला समर्थ होणार नाही. नो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे म्हणा देवाचं प्रेम. देवाचं प्रेम मरणा एवढं श्रेष्ठ आहे, मरणा एवढं श्रेष्ठ आहे, प्रबळ आहे. प्रबळ आहे. म्हणा देवाचं प्रेम देवाचं प्रेम मरणाच्या पलीकडे कार्य करतो. मरणाच्या पलीकडे कार्य करतं. हालेलुया. हालेलुया. या आईच्या मुलासाठी आम्ही प्रार्थना केली. या मुलाच्या कानाला फोन लावला. आम्ही सांगितलं ब्रदर तुम्ही मरणार नाही. का? येशू ख्रिस्त तुम्हाला जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अत्यंत वाईट परिस्थिती होती. 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मला फोन आला की पास्टर माझा मुलगा उठून बसलेला आहे आणि देवाने त्याला पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो, एक मच्छर देखील माणसाला खाली आणू शकतो. माणूस एवढा अशक्त आहे. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की येशू स्वतः म्हणला तुम्ही माझ्या विना काहीच करू शकत नाही. नो, काही नाही करू शकत. या देवाच्या जवळ या देवाचा हात धरा ब्रदर. या प्रभू येशूवर विश्वास ठेवा. या गर्वामध्ये जगू नका. गर्व माणसाला मातीला मिळवतो, पण नम्र माणसाला देव उंच करणारा आहे. Yes, amen. आज देवाच्या हाताखाली नम्र झाला, उद्या देव तुला उंच करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय मार्क याचा 2रा अध्याय आणि शेवटचं वचन वाचूया आणि मी प्रार्थना करेल तुमच्यासाठी. वाचूया मार्क याचा 2रा अध्याय. काढूया देवाचं वचन. काय लिहिलं ऐकूया. देवबाप आपल्या लोकांशी काय बोलतोय आपण वाचूया. मार्क याचा 2रा अध्याय. कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन. मार्क याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन प्लीज वाचूया. आणि काही दिवसांनी तो फिरून कफरनहूमात गेला. तेव्हा तो घरी आहे असे ऐकण्यात आले की येशू घरामध्ये आहे. याचा अर्थ ते वाट बघत होते की येशू कुठे, येशू कुठे, येशूला शोधत होते. पण कुणीतरी चांगली बातमी दिली, येशू घरामध्ये आहे. Yes, amen. येशू नगर मध्ये आहे. येशू चर्च मध्ये आहे. Yes, amen. येशू ह्या लोकांमध्ये आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतो प्लीज वाचूया. मग पुष्कळ लोक एकत्र जमले की इतके की दारापुढे देखील त्यांना आणखी जागा होईना. या लोकांनी ऐकून आले की त्यांना जागा देखील होईना. की लोक ऐकते देवाचं वचन. आज ते तुम्हाला देवाचं वचन कळवा. Yes. मी नेहमी सांगतो माझ्या बुद्धीवरती मी केव्हा बोलत नाही. मी दिवसभर देवाच्या पायापाशी बसतो. जे ते सांगेल तेच तुमच्यापर्यंत आणतो सिस्टर. वाय? कारण बायबल मधले की जगातलं ज्ञान देवासमोर मूर्खपणा आहे. जगाने आपल्या ज्ञानात देवाला ओळखलं नाही ब्रदर. पण बायबल मध्ये लिहिलंय की देवाचं सामर्थ्य
की जो देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो, वधस्तंभाचा संदेश ज्यांचं तारण होतंय त्यांच्यासाठी सामर्थ्य आहे ब्रदर. येस आमेन. आरोग्याचं सामर्थ्य आहे, तारणाचं सामर्थ्य आहे, जीवन मिळवणारं सामर्थ्य आहे ब्रदर, सगळ्या आशीर्वादाचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल पुढे सांगतो, वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि तो त्यांना वचन सांगत होता. आणि तो त्यांना वचन सांगत होता. धन्य ते लोक जे वचन ऐकतात, धन्य ते लोक देवाच्या वचनाकडे लक्ष देतात. अनेकांना उत्तर पाहिजे देवापासून, पण त्यांनी देवाच्या उत्तराकडे ध्यान दिलंय पण वचनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून त्यांना उत्तर मिळत नाही. ज्याला कळेल त्याला कळेल. आज फक्त तुम्हाला देवाचं वचन कळालं आणि तुम्ही वचनाकडे ध्यान दिलं, आजच उत्तर मिळेल. आमेन. अनेकांनी उत्तरांकडे पाहतात, कोणीतरी आपल्या डोक्यावर हात ठेवावा आणि कोणीतरी मला आरोग्य द्यावं, यस हे बरं आहे, पण कुणीतरी देवाच्या वचन ऐकावे आणि त्यांना कळावं की देव किती सामर्थ्यवान आहे. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल पुढे सांगतो, वाचूया. तेव्हा एक पक्षघाती माणसाला ते त्याच्याकडे घेऊन आले. चौघांनी त्याला उचलून आणले आणि दाटीमुळे त्यांच्याने त्याच्याजवळ जावे ना. बायबल सांगतं की एक पक्षघाती होता. माझ्या मगना पक्षघाती होता. एक पक्षघाती होता. आणि बायबल सांगतं की हा पक्षघाती, याची फक्त एक लाईन लिहिलेली आहे, पण याच्यातलं जर तुम्ही मधलं पाहिलं, हा पक्षघाती किती वर्ष होता आपल्याला नाही माहित. जर वाचलं तुम्हाला कळेल किती दिवस हा रडत होता. याला उभं राहायचं होतं पण याचा पक्षघात याला उभं राहू देत नव्हता. याला जेवायचं होतं पण याचे हात त्याला जेवू देत नव्हते पक्षघातामुळे. याला दुसऱ्यांकडे पाहून किती वाईट वाटत असेल की दुसरे पळतात, दुसरे जेवतात, दुसरे काम करतात, पण हा खाली बसून पडलेला आहे. लढाई हरलेला जीवनाचा माणूस, हा जीवनात लढाई हरलाय. याला जगू नाही शकत, हा उठू नाही शकत, हा जाऊ नाही शकत कामावर, हा काम नाही करू शकत. एक पक्षघात आणि माणूस लढाई हरला. आज हेच होत आहे. आज नवीन नवीन आजार येत आहेत, लोकांना कळत नाही राहिलेलं हे आजार कुठून येतात. हे आजार पाठवणारा देव नाहीये, देव तर आरोग्य पाठवणारा आहे, शैतान आजार पाठवणारा आहे. आज तुला फक्त कळालं की तू आणि मी देवाच्या हातात आपलं जीवन द्यावं, तो आपली लढाई लढणारा देव आहे. येस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय. यस. बायबल सांगतं हा पक्षघाती होता. एक दिवशी यांनी ऐकलं की येशू घरात आहे, येशू इथं आहे. त्याने 4 मित्राला सांगितलं. मे बी हा म्हटला असेल प्लीज माझ्यावर दया करा. हे मित्र म्हटलं असेल किती वेळा तुझी मदत करायची, किती वेळा आम्ही तुझ्या हाकेला उत्तर देऊन आलो न, आम्ही थकलेलो आहे. मे बी हा म्हटला असेल प्लीज शेवटच्या वेळेला मला उचला आणि मला येशूकडे घेऊन जा. ते म्हणले असतील हा येशू कोण आहे. तो म्हणला असेल मी ऐकलेलं आहे हा मेलेला उठवणारा देव आहे. यस आमेन. मे बी हा म्हटला असेल नाही यांनी बारतलमेला डोळे दिले, हा माझ्यावरही दया करणारा आहे. मे बी हा म्हटला असेल मी ऐकलंय हा जगाचे पाप हरण करणारा देव आहे, हा देव आरोग्य देणारा आहे, हा येशू बरं करणारा आहे. ते मित्र म्हटलं असतील पण नाही झाला तर तू बरा झालेल, मला त्याच्या पायापाशी सोडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर फक्त तुम्हाला देवाचं वचन कळलं तर किती बरं होईल. धन्य ते लोक जे देवाच्या पायापाशी बसतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही रिकामेने जाणार ब्रदर, नो सिस्टर. बायबल सांगतं या मित्रांनी याला उचललं आणि उचलून बरोबर हे गेले आणि बायबल मध्ये लिहिलंय की तिथे एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती की त्याला आज जाता येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे मित्र म्हणले असतील ओ इथं तुला चान्स नाहीये, न गर्दी खूप आहे. तो म्हणला असेल आज जर मी संधी गमावली तर आयुष्यभर हा पक्षघात मला हरवेल आणि मी खाली पडेल. आजच तारणाचा दिवस आहे, आजच मला येशू भेटला पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच येशू तुम्हाला भेटला पाहिजे. हा तुमच्यावरती प्रेम करतो सिस्टर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा तुम्हाला पापात राहू नाही देणार. तुमचे पाप क्षमा केले जातील, तुम्हाला तो त्याच्या रक्ताने धुवून टाकेल ब्रदर. तुम्ही नीतिमान होताल, तुमच्या जीवनात मोठी शांती येईल. रोज आम्ही शांतीमध्ये जगतो. रोज आज आम्ही एवढ्या लोकांपुढे उभं राहतो तरी आमच्या हृदयात मोठी शांती आहे ब्रदर. का? कारण आम्ही त्याचा चेहरा शोधणारे लोक आहोत. रोज आम्ही म्हणतो प्रभू मी नाही लढू शकत, तू माझी लढाई लढणार आहे. मी तर अशक्त आहे पण तुझी शक्ती माझ्यामध्ये सामर्थ्यवान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि देव पक्षपाती नाही. देव तुझ्यावरही दया करेल, देव तुझ्यावरही दया करेल. तुझे स्वप्न पूर्ण होतील, तुझं जीवन आशीर्वादित केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय हा माणूस म्हटला प्लीज मला सोडून जाऊ नका.
प्लीज मला येशूकडे घ्या. ते म्हणले पण दरवाजे बंद आहेत, लोक दाटी करत आहे. ते म्हणले पण घरावरती कोण नाहीये, मला वरती छपरावर चढवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से या माणसाला किती इच्छा होती बरं व्हायची, किती जीवनाला वैतागलेला माणूस होता. कोण छपरावर चढेल का? नो. कोण म्हणेल का मला छपरावर चढा आणि मला तिथून सोडा? नो. याचा अर्थ याची तळमळ किती होती, किती त्रास याच्या जीवनात होते, किती संकटातून हा माणूस जात असेल. मे बी आज रात्री तुझी तीच परिस्थिती असेल. आज देव तुझी भेट घेईल. आज देव तुला या संकटातून बाहेर काढेल. मी नाही बोलत, देवाचा आत्मा तुझ्याशी बोलतोय. आपलं हृदय उघड, प्रभूला सांग, प्रभू मला माझी लढाई मी नाही लढू शकणार. नो. बायबल मध्ये की चालत्या माणसाला आपले पाय देखील सरळ करता येत नाही. आज देवाकडे आपले जीवन देऊन टाका. तर तुमचं जीवन देवाच्या हातात आहे सिस्टर. 24 तास तुमचं रक्षण होईल. आमेन. 365 दिवस तुम्हाला पुरवठा होईल. यस. आयुष्याचे सर्व दिवस देव तुमच्या बरोबर चालेल. आमेन. सगळे हात सुटतील, येशूचा हात केव्हा नाही सुटणार. सगळे धोका देऊन जातील, पण येशू केव्हा धोका देत नाही. तो विश्वासू देव आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल पुढे सांगतं शेवटचं वचन, ऐकूया देवाचं वचन. आणि दाटीमुळे त्यांच्यानी त्याच्याजवळ जावे ना, म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथील छप्पर काढले आणि ते उलगडल्यावर ज्या बाजेवर तो पक्षाघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडली. ती त्यांनी खाली सोडली. कोणाजवळ? येशूजवळ. छप्पर काढलं आणि छप्पर काढून किती त्रास झाला असेल त्यांना. ते नाही म्हणत असतील, पण या म्हटलं छप्पर काढा. का? मे बी हा म्हटलं मी भरून दिले छप्पर, पण मला बरं व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्य ते लोक जे देवाचे तानेले भुकेले आहेत. हालेलुया. आज तुम्ही थंडीमध्ये आलेले आहात, देव तुम्हाला रिकामं नाही जाऊ देणार. यस. आमेन. नो 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 नो. देव तुम्हाला रिकामं नाही जाऊ देणार. बायबल सांगतं त्यांनी येशूच्या पायापाशी त्याला सोडलं. आणि काय लिहिलं प्लीज वाचूया शेवटचं वचन, ऐकूया. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षाघात्याला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग शास्त्रातील कित्येक तेथे बसले होते आणि ते आपल्या मनात असे विचार करीत होते की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीत आहे. एक जो देव त्याच्या वाचून कोणाला पापांची क्षमा करता येते. तेव्हा ते आपल्या अंतरी असे विचार करीत आहेत. हे येशूने आपल्या आत्म्यात लागलेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात या गोष्टींचा विचार का करता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षाघात्याला म्हणणे किंवा उठ तू आपली बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे. आमेन. आता मला हे सांगायला वेळ नाहीये, पण पुढचं वचन ऐकूया, वाचूया. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही जाणावे म्हणून तो पक्षाघात्याला म्हणतो, मी तुला सांगतो उठ तू आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. मग तो उठला आणि लागलाच आपली बाज उचलून घेऊन सर्वांच्या देखत निघून गेला. यावरून ते सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नाही. आम्ही असे कधीच पाहिले नाही. ज्याला बाजेवरती उचलून आणलं होतं तो आपली बाज घेऊन जातोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा अशीच परिस्थिती तुमच्या जीवनात यावी. यस. उभे राहा आपल्या जागेवर. सोडून पुढे येऊया. येशू बुलाता तुम्हें, येशू बुलाता तुम्हें ब्रदर. येशू बुलाता है. मामा सीब लहंदे में बड़ी चाह से तुमको पाओ मेरे, यीशु बुलाता तुम्हें. आज तुम्ही नवीन असाल, पुढे येऊ शकता. दुःख की गहराइयों में तर तुम्ही नवीन असाल, आज पुढे या. पुढे या. देव तुम्हाला बोलवत आहे. दुःख की गहराइयों में हमें वर्शिप यू फादर. इट्स यू. देगा तुम्हें सोच समझ कर उससे निहारो. आनंद अनोखा देगा तुम्हें हमें सोच समझ कर उससे निहारो. आनंद अनोखा गाविया. येशू बुलाता है ब्रदर. येशू बुला रहा है. बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें. बड़ी चाह से तुमको पाओ मेरे, यीशु बुलाता तुम्हें. आंसू मिटा कर
रक्षा करेगा तेरी। या आपले डोळे बंद करा, माणसाकडे बघू नका. रक्षा करेगा, रक्षा करेगा तेरी अपनी आंखों की पुतली जैसे सच्ची सुरक्षा देगा तुम्हें अपनी आंखों I love you, Jesus. जैसे How wonderful. सच्ची सुरक्षा देगा तुम्हें। गाऊया गाऊया. यीशु बुलाता तुम्हारा, यीशु बुलावे तुम्हारा। शकोरबो, हालेलुया. टच एव्हरी सोल. प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. यीशु बुलावे तुम्हारा, प्रेमाने आपल्या बाहुत घेया। यीशु बुलावे टच एव्हरीबॉडी लॉर्ड. येशूच्या नावामध्ये बरे व्हा, येशूच्या नावामध्ये बरे व्हा, येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. थँक यू जीसस. वर्शिप यू लॉर्ड. रिस्टोर. येशूच्या नावामध्ये बरा हो. किडन्या नवीन हो येशूच्या नावात. किडन्या नवीन हो येशूच्या नावात. लेट हिम बी फ्री. येशूच्या नावात पूर्ण बरे व्हा. देवाचं सामर्थ्य इथं आहे. टच हिम. बी हील. येशूच्या नावात बरे व्हा. थँक यू फादर. बी हील ब्रदर. येशूच्या नावात बरे व्हा ब्रदर. पूर्ण बरे व्हा. थँक यू जीसस. लेट हर बी हील. पूर्ण बरे व्हा. आजार निघून जा येशूच्या नावात. रोग निघून जा येशूच्या नावात. मरण निघून जा येशूच्या नावात. शैतान निघून जा येशूच्या नावात. वर्शिप यू माय सेव्हिंग. आय लव्ह यू जीसस. एकही रिकामा नाही जाणार. प्रभू त्यांची आशा पूर्ण कर. लॉर्ड त्यांचं आरोग्य त्यांना मिळू दे. आज रात्री येशूने खाल्लेल्या फटक्याच्या वाने आम्हाला आरोग्य मिळू दे. लॉर्ड डोक्यापासून पायापर्यंत सगळे आजार, सगळे रोग, सगळ्या गाठी, सगळा पॅरालाइज मी आज्ञा देतो निघ येशूच्या नावात. फादर थँक यू. धन्यवाद येशू. मणक्यातील आजार मी नाश करतो येशू. आमेन. किडनी प्रॉब्लेम निघून जा येशूच्या नावात. आमेन. हृदय विकार येशूच्या नावात आम्ही नाश करतो. आमेन. सगळे लिव्हर येशूच्या नावात बरे हो. हालेलुया. हृदय येशूच्या नावात बरं हो. आमेन. ज्या शैतानाने त्यांच्या जीवनामध्ये मरण आणलंय, नाश आणलाय, आजार आणलेत, त्या शैतानाला आम्ही आज्ञा देतो सोड यांना. आमेन. सोड यांना. आमेन. सोड यांना. साप. येशूच्या नावामध्ये. निघून जा प्रभू येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस. फादर तुझे लेकरं जगणार कारण तू जीवन घेऊन आला. आमेन. आज डोक्यापासून पायापर्यंत प्रभू येशूला बसलेल्या माराच्या वळांचं आरोग्य आम्ही यांच्यासाठी स्वीकारतो. फादर प्रत्येक रक्तातील वायरल इन्फेक्शन, रक्तातील सगळे दोष मी येशूच्या नावात नाश करतो. नाश करतो आम्ही. HIV निघून जा.